महाराज की जय। आपण इकडे येतोय रामदास गायकवाड, आपण ऑफिसकडे यायचंय. रामदास गायकवाड आपण इकडे यायचंय. लवकरात लवकर इकडे येण्याची कृपा करावी. वसई ग्रुप वाडेकरी हॅलो.
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, चंद्र महाराज की जय, विष्णु महाराज की जय, सब संतान की जय, माता पिता की ज्ञानोबा मावली तुकाराम, 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 ज्ञानोबा मावली
दिंडीचा चॅनल आहे. दिंडी क्रमांक 43. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
त्याच्यातली पहिली प्रवचन सेवा आहे. सेवेसाठी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील जवळजवळ शेवटच्या ओव्यामधील अरे कृष्णा अजय छत्री असेल तिथे ज्ञानेश्वरी भिजते. हा अर्जुनाने केलेला प्रश्न त्याला स्वतः भगवंताने लगेच उत्तर दिले. मोठी छत्री गाडीमध्ये. तसे अर्जुनाचे आणि भगवंताचे दोघांचे संवाद आलेले आहेत. पण प्रखर आणि महत्त्वाचा मुद्दा स्वतः भगवंताने सांगितला. इथे अर्जुनाला एक सल्ला दिलेला आहे. माझ्यापर्यंत येण्याकरता अनेक लोक या मार्गाने येतात माझ्याकडे. मी आळंदीच्या कीर्तनामध्ये ते मार्ग सांगितले, त्याचा थोडासा वहापोह केला तिथे. त्याच अनुषंगाने त्याचा धागा पकडून मी तुम्हाला सांगतो, हे जे मार्ग सांगितले देवापर्यंत जाण्याकरता, त्यावेळेला स्वतः भगवान म्हणतात अर्जुना, हे इतर जे मार्ग आहेत त्या मार्गाचं मार्गक्रमण करत असताना संसारामध्ये राहून त्या मार्गाने जाणं अवघड आहे. आणि हा मृत्यू लोक आहे, हा मरणाऱ्यांचा लोक आहे. या ठिकाणी कोणी जगत नाही. जगायचं म्हणलं तरी जगत नाही आणि मरायचं म्हणलं तरी मरत नाही. त्याची योग्य वेळ आली का मरतं ती. अपवाद आहेत, काही ऋषी मंडळी आहेत. हल्लीच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आहेत, सध्या वैकुंठाला गेलेले. अपवाद आहे. भगवान म्हणतात इथे मान्य आहे, ज्ञानाने मोक्ष मिळतो, कर्माने मोक्ष मिळतो, तपश्चर्या केली मोक्ष मिळतो, तीर्थयात्रा केली मोक्ष मिळतो. सगळे मार्ग आहेत. पण अर्जुना, या मृत्यू लोकांमध्ये त्यांची ताकद कमी झाली. एका अभंगामध्ये प्रमाणित महाराजांचे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. ह्या क्षीण वाटा झालेल्या आहेत. कलियुगामध्ये हे वाटा चालत नाहीत. या मार्गाने त्याला माझ्यापर्यंत येता येत नाही. म्हणून मी तुला सांगतो, हे मृत्यूलोकातले आणि जेवढे आलेले फार उलटे व्यवहार आहेत. ज्ञानाच्या मार्गाला लागतात, ज्ञानामध्ये ते फेल होतात. म्हणून अर्जुना तुला एक सांगतो, काही हरकत नाही, तू मृत्यूलोकामध्ये जन्माला आला, तुला जन्म मिळाला, काही हरकत नाही. हे मृत्यूलोकीचे उफराटे. एक अर्जुना, जरी अवचटे म्हणजे अचानक जरी तुझा जन्म झाला असला, जन्माला अशी तू, पण एक कर, झडझडोनी वहिला आणि झटकून ताबडतोब क्षणही न लागताना या भक्तीच्या वाटेला, ह्या भक्तीच्या वाटेला लाग, जेणेकरून माझ्या अव्यंग अशा निज स्वरूपाला प्राप्त होशील. असा या दोन्ही ओव्यांचा आणि महत्त्व आहे. तेव्हा या मार्गाला सोपान भक्ती सोपान असंही म्हणतात. आज आपण या पवित्र नगरीमध्ये आहोत, ज्याला आपण सासवड म्हणतो.
ही पुण्यनगरी आहे. जसं आळंदी पुण्यभूमी आहे, पंढरपूर पुण्यभूमी आहे, तसं सासवड ही पुण्यभूमी आहे. मी थोडंसं सासवडबद्दल बोलणार आहे, जास्त इकडे नाही थांबणार. पंढरपूरपेक्षा पंढरपूर भोवैकुंठ पंढरपूर, हा पंढरपूर श्रेष्ठ आहे. नामदेव महाराज म्हणतात पंढरपूर श्रेष्ठ आहे, पण पंढरपुरापेक्षा आळंदी श्रेष्ठ आहे. पंढरीहोनी सोपे जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे या अलंकापुरी. म्हणून पंढरपुरापेक्षा आळंदी सोपी आहे. आता इथे आपण ज्या ठिकाणी बसलो हे सासवड आहे. पंढरपूरपेक्षा आळंदी श्रेष्ठ आहे आणि आळंदीपेक्षा सासवड श्रेष्ठ. कसं? आळंदीमध्ये इंद्राने तपश्चर्या केली. इंद्र येऊनी भूमीशी तपारा दिले अहर्निशी, आळंदीमध्ये. पण इथे सासवडमध्ये ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. हो, ही तपोभूमी आहे. आणि याला जे आता जेजुरीच्या पाठीमागे जे आहे त्याला पठार म्हणतात ना, तसं हे भवताली 7 पठार आहे. हो, आणि त्या पठार म्हणजे 100 चौरस किलोमीटरचा हा भाग आहे. हो, वैज्ञानिक दृष्ट्या 100 चौरस किलोमीटरचा हा भाग आहे. आणि या ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येमुळे याला पूर्वी ब्रह्मपुरी असं नाव आहे सासवडला, सासवड भूमीमध्ये. आणि नंतर ज्ञानोबारायांच्या काळामध्ये यांना संवत्सर म्हणत होत. संवत्सरा नामदेव महाराजांच्या प्रमाणे मी थोडंसं चिंतन करूनच बोलतोय की आपण या ठिकाणी उतरतो, ज्या ठिकाणी आपण स्वतः नामदेव महाराज समाधी प्रकरण हाताळत असताना ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई यांच्या समाधी त्याबद्दल बोलत असताना म्हणतात की ही सासवड भूमी, ही सासवड भूमी म्हणजे संवत्सर. स्वतः नामदेव महाराज म्हणतात की भक्त समागमे हरी समाधीमध्ये, आणि सत्वर आले संवत्सरी म्हणजे सासवडला आले. म्हणजे ज्ञानोबारांच्या काळामध्ये सासवडला संवत्सर म्हणतात. आणखी एक प्रमाण आहे, संवत्सरा जाऊन या त्वरित समाधी देऊ सोपाना. ज्ञानोबारांच्या आळंदीमध्ये ज्ञानोबारांना समाधी दिली. दिल्यानंतर सगळे वर आले. पुंडलिकराय, जोगा परमानंद, नामदेवराय, चोकोबाराय, सौताबाबा हे सगळे वर आले. आणि त्यावेळेला सगळ्यांना सांगितलं, बाबा ओ काका, गोरोबा काका, नामदेवा, चला जाऊन संवत्सरा समाधी देऊ सोपाना. समाधी सोपान देवाला आपण समाधी देऊया. म्हणून ह्या मंडळींचे बघा, एका महिन्यामध्ये ज्ञानोबा, सोपान काका या दोघांनी समाधी घेतली. कोणत्या वर्षामध्ये? 1218 मध्ये. 1218 मध्ये ज्ञानोबारांचा जन्म. कधी? मागं बघायचंच नाही, वरवरच शेंडे आणायचे शिळीसारखे, आहे का नाही? आपण समाधी वाचत जा, नाटं वाचत जा. असे मोठे मोठे थोडेसे म्हणजे कालांतर आपल्या लक्षात येतं. या मंडळींना वास्तविक पाहता पूर्वी वेगळे वेगळे राहून, हे वेगळ्या वेगळ्या पक्षात राहून यांनी कारभार चालवले. याचे ब्रह्मदेवाचा कारभार वेगळा, भगवान विष्णू त्यांचा कारभार, त्यांचं मंडळ वेगळं, भगवान शंकर त्यांचं मंडळ वेगळं.
ह्या महिला मुख्यमंत्री यांचा कारभार वेगळा, हा हे वेगळे होते. पण आता यांनी काय केलं, कलियुगामध्ये एकाच पक्षात मिळून आले हे सगळे आणि सगळे मंत्री झाले कॅबिनेट. निवृत्तीनाथ दादा भगवान शंकर आहेत, ज्ञानोबराय भगवान विष्णू आहेत, सोपान काका ब्रह्मदेव आहेत आणि मुक्ताबाई या आदिमाया भगवत शक्ती आहेत. हे तिघही एकत्र आले, एका आईच्या पोटात आले, एका गावात राहिले आणि तिघांनीही आणि समाधी घेतली. म्हणजे त्यावेळेला अवघी छोट्याशा कालावधीमध्ये या मंडळींनी पूर्ण या मृत्यूलोकाचं चित्रच बदलून टाकलं. महाराज ज्ञानोबरायांच्या काळामध्ये 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या 2-3 ओव्या वाचा. राजकीय परिस्थिती काय, रामदेवराय वगैरे होते असे आहे ना. शेवटी त्यावेळची सर्व यवनाची संस्था होती आणि या मंडळींनी आणि तेवढी उलटून लावून हा सगळा भक्ती सोपान बनवला. थोड्या अवधीमध्ये ही तिन्ही देव एकत्रित आले आदिमाया शक्तीसहित, म्हणून झालं. नाही तर एकाला एक करता येत नव्हतं, म्हणून यांनी केलेलं. थोडंसं बाजूला जाऊन बोललो. म्हणून ब्रह्मदेव स्वतः माझंच ठिकाण आहे म्हणून सुद्धा सोपान काकांनी या मृत्यूलोकामध्ये समाधी घेतली. त्यावेळेला काकांच्या वेळेला या गावाला नाव संवत्सर असं नाव होतं. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली म्हणून ब्रह्मपुरी हे नाव होतं. आणि पुढे आणखी दोन इतिहास आहेत, 3 इतिहास आहेत. या सासवडच्या परिसरामध्ये काही वाड्या वस्त्या होत्या. 7 वाड्या होत्या. 7 वाड्या होत्या. वटेश्वराच्या जवळ वरखेडवाडी, सिद्धेश्वरापाशी सरडी, इथं जवळ गाव आहे ते. आणि बोरीचं पटांगण म्हणून एक होतं. संवत्सरगाव हे सोपानदेवांचं आणि दाणे पिंपळगाव म्हणून. ही वाड्या 7 वाड्या एकत्रित झाल्या म्हणून 7 वड असं म्हणलं. त्याला दुसराही प्रकार होता. अनेक फार पूर्वी 7 वट वृक्ष होते, खूप मोठे. त्या वृक्षाला किती आयुष्य असतो माहीत नाही, किती जगलं माहीत नाही. पुराणामध्ये आहे तर तुमच्या नाशिकला मोठमोठे वृक्ष वगैरे होते आहेत, आळंदीमध्येही मोठमोठे वृक्ष वगैरे आहेत. तसे 7 वट वृक्ष होते म्हणून या 7 वट असं म्हणत त्याचं नाव सासवड झालं. आणि हे सासवड आज या आपण तपोभूमीमध्ये आहोत. दुसरी ही आणखी एक 4थं नाव आहे भोगावती असं नाव आहे. त्याचं ज्ञानोबरायांचे प्रमाण हे आहे नामदेव महाराजांचे. आणि हा पौराणिक इतिहास असा आहे की ह्या करे पठार म्हणजे करा नदी, इथं भोगावती सासवडच्या कडेने आता ही नदी वाहते ना, ही करा नदी म्हणतात. करा नदी, या करा नदीचा अर्थ असा आहे कर कर म्हणजे ब्रह्मदेवाच्या कमंडलूचं नाव कर होतं त्या काळामध्ये. परत मी पाठीमागे जातो. द्रौपदी आणि कुंती माता पांडवासहित इथं पांडेश्वरी म्हणून गाव आहे, इथं तिथे तपश्चर्या आपलं यज्ञ करत होते. तर ते यज्ञ करत असताना या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जास्त होतं. त्या पाण्याच्या दुर्भिक्ष असल्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणू लागले, कारण पांडवांनो, अर्जुना, भीम, धर्मराजा, हे पांडवाचं दुर्भिक्ष हे दूर करायचं. असं बघा, काय करता येणार नाही
भीमाला जवळ बोलवून सांगितलं, भीमा तो इथं पांडेश्वरी आहे, पांडेश्वरी जवळ जा, तिथं ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेव बसलेला आहे तपश्चर्या करत, त्याच्याजवळ एक कमंडलू आहे आणि त्या कमंडलू पाण्यानं भरलेलं आहे. ते पाणी सांडलं लवंडलं की त्याच्यापासून एक जलप्रवाह निर्माण होईल असं भीमाला सांगितलं. आता भीम तर भीमच आहे. आता ते आडदांड म्हणलं तिथं काय, त्याला 2 हात करायची वेळ आली तरी काय हरकत नाही, म्हणून ते निघाले. पुढं निघाल्यानंतर भीम त्या ब्रह्मदेवाजवळ गेल्यानंतर भीम दादा म्हणतात, ओ देवा महाराज बाबा, सगळे बना उपकारले. बाबा म्हणलं, महाराज म्हणलं, स्वामी म्हणले, मंडलेश्वर म्हणले, सगळे नावं. तरी ब्रह्मदेव, ते ब्रह्मदेवाची तपश्चर्या. तरी तो ब्रह्मदेव बोलायला तयार नाही. भीमाला केलं. भीम थोडंसं म्हणले आता ह्याला काय करायला पाहिजे, म्हणून त्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि ते पाणी, थंड पाणी ब्रह्मदेवाच्या तिथं टाकलं, रिकामा करून दिला, लवंडून दिला. आणि भगवान कृष्णाने अगोदरच भीमाला सांगितलं होतं, भीमा ते ब्रह्मदेव आहे, जगाचा बाप आहे, आणि तो जर तुझ्या मागं लागला न तुला धरलं ना, मग तुझं चटणी झाली समज. हो नाही म्हणला, मी तसं तयार जातो. गेला कमंडलू त्याच्या तोंडावर टाकला. पुन्हा हे झाल्यानंतर जाग झाल्याबरोबर तो हा तयारीचाच होता, पहिला आच्या कोच्या करून. मला तसं प्रसंग लगे पाळायचं. उठला, जाग झाला, रागाने पाहू लागला तर भीमाने धूम ठोकली पूर्वेच्या दिशेने. या दिशेने पांडेश्वरी इकडे आहे, इकडून करा नदी इकडून वाहते चांबळीतून अशी. मग इकडून पूर्वेकडे धावलं. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, तो तुला ब्रह्मदेव आहे, आवरणार नाही, पण तू धावत असताना काय करायचं, गटत आले, सापडायचा अंदाज दिसला का तिथं एक शिवलिंग तयार करायचं, पार्थिव शिवलिंग, आणि पुढं जायचं, पळून जायचं. आणि ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्यामुळे शिवलिंग दिसल्याबरोबर त्याची ताकद नाही पुढे जायची. हो, तो तिथं स्नान करणार, पुन्हा त्याची पूजा करणार, नमस्कार करणार, पुढे जाणार. तोपर्यंत तू 4-5 कोस जाशील. अशी आयडिया कर. लक्षात आलं. भीमाने तसं केलं. ब्रह्मदेव पाठीमागे लागला, भीम पुढे पळू लागला. जात असताना पहिलं सापडायचा अंदाज दिसला म्हणून भीमानं शिवलिंग तयार केलं आणि पुढे निघून गेला. ब्रह्मदेवाला शिवलिंग पाहिलं, पूजा अर्चा नमस्कार केला, पूजा अर्चा केली, नमस्कार केला, निघाले पुढे. पुढे गेल्यानंतर पुढे एक शिवलिंग तयार केलं आणि तिथं परत ब्रह्मदेव अडकला, त्याची पूजा केली. ते म्हणलं असे आहेत तरी किती शिवलिंग, तोरसूवर पळायला आला आम तिकडं. मग असे करत करत शेवट आले पांडेश्वरी, जिथं पांडव होते तिथपर्यंत आली. असे 60 ठिकाणी भीमाने शिवलिंग तयार केले. आजही तुम्ही जाऊ शकता. ही सासवडची प्रदक्षिणा, आमचे काही निष्ठावंत वारकरी आहेत आणि हे प्रदक्षिणा करतात सासवडची, बरीच लांबून आहे. त्या तीरावर ज्या ज्या ठिकाणी भीमाने शिवलिंग तयार केले त्या ठिकाणी कोटेश्वर एक आहे, या ठिकाणी सिद्धेश्वर आहे, वटेश्वर आहे, संगमेश्वर आहे, 5वं कमलेश्वर आहे, 6वं लवथळेश्वर आणि 7वं पांडेश्वर आहे. असे 7 ठिकाणं निर्माण केले. भव्य मंदिर आहेत. इथं भुलेश्वर एक आहे. हो, जेजुरीच्या या खालच्या बाजूला अशी करा नदी येते. करा म्हणून
आणि जसा भीम पळत गेले, ब्रह्मदेव चालत गेले, तसं कमंडलूमधील सांडलेलं पाणी तसं त्याचा प्रवास चालत 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 असा या मार्गाने त्यांच्याबरोबर पुढे गेला. तोच असणारा कमंडलूतून सांडलेला पाण्याचा प्रवाह आजही आणि तेव्हापासून असणारही करा नदी आणि वाहते. त्याच करा नदीमध्ये आणि आपले खंडोबाराय असणारे दर अमावस्याला स्नाना करता जेजुरी मधून आणि करा नदीमध्ये स्नान करतात. अशा प्रकारचा हा इतिहास आणि सासवडचा आहे. हा सोपान काकांनी आणि तो असणारी आपली तपोभूमी आणि या तपोभूमीमध्येच आपली स्वतःची समाधी आणि चिरंजीव समाधी काकांनी घेतलेली आहे. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आहेत की या सोपान नगरीमध्ये आपण सासवडमध्ये आणि आपल्याला त्यांनी तपश्चर्याने ब्रह्मदेवाच्या सोपान काकांच्या याच करा नदीमध्ये इथं सासवडला पलीकडे भोगावती म्हणतात, तेव्हा ज्या वेळेला बानूच्या तिकडे जाण्यासाठी स्वतः तिकडून येताना स्वतः भगवान खंडेराय आणि बानू आईसाहेब या ठिकाणी त्यांनी स्वतः काम वास्तव्य केलेलं आहे. अशी पवित्र भूमी असणारी सासवड आहे. आणि या सासवडमध्ये आपण सगळे मंडळी आणि या पवित्र भूमीमध्ये आलो. ज्ञानोबाराय ही माझ्या भावाची असणारी आणि समाधी आहे. स्वतः ज्ञानोबाराय आळंदीहून आपल्या भावाच्या भेटीला येतात. इथं एक वाढीव मुक्काम करतात, कुठे वाढीव करत नाहीत, पण भावाची भेट झाली, भाऊ कसं सोडेल बरं, म्हणून काकांच्यासाठी आजचा दिवस या ठिकाणी मुक्काम होतो. काका हे तिघांचेही लाडके होते, दादांचे निवृत्ती दादांचे लाडके होते. मुक्ताबाईचं तर विचारू नका, मुक्ताबाईचा तर जीव की प्राण होता सोपान काकामध्ये. हो, काकांनी हाक मारली ताई म्हटल्याबरोबर ताई तिथं समोर असं काकांनी. आणि कारण त्या दोघांची जोडगोळीच होती ते वरे महाराज समाधी प्रकरणामध्ये वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी खूप मस्त वर्णन केलेलं आहे. वाचायला की डोळ्यामध्ये पाणी येतं, वाचू वाटत नाही तिथून पडे, एवढं सुंदर आहे. त्यावेळेला सोपान काका ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता जायचे. जवळचे गावं केळगाव, डुडुळगाव, आमके तमके ही गाव आहेत. ज्ञानोबाराय मधुकरी मागून घेऊन यायचे. निवृत्ती ज्ञानदेव कोराणाचे धनी. कोराण म्हणजे सुकान्न. आपण मधुकरीला गेलं की त्यावेळेला सुकान्न द्यायचे. आता मधुकरीला गेलं की तयार भाकरी देतात, भाजी देतात. पूर्वी आपलं थोडं ओंजळ पीठ द्यायचं अशा प्रकारे. तर मुक्ताबाई म्हणतात की मी ज्या काकांना सांभाळायचे त्यावेळेला ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ दादा कोराणाचे धनी बाहेरून कोराण घेऊन पीठ घेऊन आले का आम्ही ते भाकरी करायची. एक दिवस काकांना भूक लागली बराच वेळ आणि जसं ज्ञानेचा सिद्धबेटामध्ये राहत असताना स्नान करण्याकरता पुंडलिकरायाच्या चक्रतीर्थावर तिथून वरून येणारे तो बी त्या चांगल्या समाध्या वाचा, मग समाधी प्रकरण वाचत सगळं येईल. सिद्धेश्वरापासून वर एक सिद्धेश्वर आपलं भैरवनाथापासून भागीरथी वाहते. तिथून भागीरथीचा उगम होतो. गंगा, यमुना, सरस्वती तिन्ही नद्या त्या कुंडामध्ये आहेत. आणि ज्ञानोबाराय ही सगळे मंडळी तिथं स्नान करत. तिथं स्नान केलं की सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं. परत नदीच्या कडेने आणि जाता जाता आणि सिद्धबेटामध्ये जायचं. एकदा मोठे बाबा आपले विठ्ठल बाबा चौधरी यांनी बोलत असताना गुरुवर्य केंद्रे बाबा आणि मोठे बाबा बोलत असताना मी स्वतः ऐकलं. मी गेलतो तिथे. त्यावेळेला जागेचा विषय चालला ज्ञानेश्वरी मंदिराच्या.
त्यावेळेला मोठे बाबांचे वाक्य आहे. महाराजांनी सांगितलं बाबा असं असं करतोय, तमकं तमकं करतोय, असं ठीक आहे म्हणे, चांगलं आहे, पण कुठं काय. मग त्यांनी सांगितलं केळगावच्या कडीला हनुमानवाडीजवळ एक जागा बघितली, सारथीला असं एक तिकडं बघितली, 1 एकर जागा आहे. हा डोंगर आहे ना, गजानन महाराजांचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागचं, तो मंदिर तिथं बांधायचं बहुतेक आमच्या मंडळाने विचार चालला आणि ठरवली बी जागा. अरे म्हणे केंद्रे बुवा बाबांचं म्हणून. अरे तुम्हाला कळत कसं नाही? एवढे भक्त मंडळी तर डोंगरावर कशाला येतील तुझ्या मंदिरात? हा, एवढी पवित्र भूमी, अरे त्या भूमीवर मंदिर बांधायचं, तिथं जी जागा आता ठरवली ती त्या जागेवर ज्ञानेश्वर महाराज बसलेले, तिथे चिंतन केलं या लोकांनी. हा, पाठीमागे सिद्ध बेट आहे, समोर सिद्धेश्वर आहे, बगलामध्ये इथं गोपाळकृष्ण आहे, उजव्या बगलामध्ये इंद्रायणी आहे. आणखी किती पवित्र भूमी पाहिजे तुला? मंदिर करून टाक, होत आहे, काळजी करू नको तुला. हे मोठे बाबांचे शब्द आहेत महाराज. ही यांची तशी तेवढी पवित्र भूमी, त्या भूमीमध्ये स्वतः ज्ञानोबा खालून आंघोळ करून आले तर कपडे चड्ड्या वाळवत तिथं बसले असतील ना त्या मंदिराच्या जागेवर, इंद्राणीच्या कडीला जाताना वर तिथं काही चिंतन केलं असेल, भगवद्गीता वाचली असेल वगैरे वगैरे सगळं. आणि तिथून मग त्या सिद्ध भेटलं. तिथं गेल्यावर एकदा काकांना भूक लागली. ते म्हणले ठीक आहे मी जाऊन येतो गावातून. ज्ञानोबा भिक्षांना कुराणनं मागण्याकरता गेले. गावामध्ये अनेक सगळ्यांना ज्ञानोबांचा इतिहास माहीतच आहे. तिथं कोणी द्यायचं नाही, महाराज आले का दार लावून घेणं वगैरे अनेक असणाऱ्या क्लिष्ट गोष्टी आहेत. तिथं एका बाबाने त्यांना ज्ञानोबांना तुमचं कुराण दिलं, पीठ मागायला आले. शेवटी त्यानं अद्वा 2 शब्द बोलले ज्ञानोबा, तुम्हाला किती सांगितलं परत गावात येत जाऊ नका म्हणून वगैरे वगैरे. हां, तरीही तरी घेऊन येतात. ज्ञानोबांच्या हातामध्ये भिक्षेचं पात्र आहे. ते भिक्षेचं पात्र त्या हिशोबा काकांनी खाली काहीतरी टाकलं म्हणतात, मिसळून दिलं. अशा प्रकारे त्या गोष्टी घडल्या. ज्ञानोबा आहेत ते महाविष्णू आहेत भगवान. ज्ञानोबांच्या मनात जर आलं तर याचं वाटोळं करायचं, राग करायची, नुसतं वाकड्या दृष्टीनं बघितलं असतं तर तो जागेवर खाला झाला असता ना ते. पण ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकरता नाही. हो, आपण त्याच्याकरता मंत्री नाही झालो, देव नाही झालो आपण त्याच्याकरता. याला धडा शिकवू आपण, वेळ आहे थोडंसं. म्हणून ते ज्ञानोबांची ओवी खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाना. खेचर आहे ना, त्याच्या बुद्धी भ्रष्ट झाली ना, त्याच्या मनाला सुद्धा सुमनाचा म्हणजे चांगलं मन बनवेल ज्ञानोबा म्हणतात. अशा प्रकारे स्वतः मग ते गेले वगैरे ते ज्ञानोबा सिद्ध भेटात. मग आता करायचं म्हणल्यानंतर मग आवड निर्माण झाली. काकांना आवड झाली. काका म्हणले, मुक्ताबाई म्हणल्या काका काय करू आता? पोळ्या करू का? पुऱ्या करायच्या का? पुऱ्या. काका म्हणले तेल नाही. दादा कुठं जाईल तेल आणायला? आता तर 10 डबे तेल आणले, बाकी आणखी यायचे नाही. नको तेलकट नको खायला, पाण्या पावसाचे दिवस आहेत. मग काय करू? धपाटे करू म्हणले. धपाटेही नको. पोळ्या करू? पोळ्या बी नको म्हणले. मला आज बघ ते आपण खानदेशमध्ये खातो ना ते मांडे, मग ते खायचे, मांडे खायचे म्हणले. काही म्हणले मांडे खायचे म्हणलं, पण मांड्याचं भांडं कुठे? हो, चपात्या तवेवर होतात, पुऱ्या लाटली की पुरी होते, हे सगळं. पण ह्याला मांडा करायला भांडं लागतं ना. भांडं म्हणजे त्याला खापर म्हणतात. ते म्हणले मी खापर घेऊन येते मी काका, तोपर्यंत थांबा. पीठ मळून ठेवलं. खापर आणण्याकरता गावामध्ये गेलं. त्यावेळेला कुंभाराचं घर एकच होतं म्हणतात. तिथं त्या कुंभाराकडे गेलं तर त्या कुंभाराने खापर दिलं.
हां दिलं का मला वाटतं खापर, हो खापर दिलं तरी खापर फोडून टाकलं पुन्हा ते काकांनी. ते फुटल्यानंतर मग तिथे ज्ञानोबा त्यावेळेला सुद्धा मुक्ताबाई म्हणली जा आजपासून आळंदीमध्ये खापर तयार करणारा कोणीच जन्माला येणार नाही. हो तेव्हापासून आळंदीमध्ये कुंभाराचे घरं नाहीत महाराज. आणि कुंभाराचं घर एखादं येऊन राहिलं तर त्याचा वंश वाढत नाही आजही प्रत्यक्षात. आता बाहेरून नोकरीला आलेले ती गोष्ट सोडा, त्यांचं काय. मग शेवटी नाही भेटला तिथं मुक्ताबाई लाल झाली रागाने, म्हणली मेला मुर्दा वगैरे त्या भाषेमध्ये दिल्या का नाही हे मला माहीत नाही. पण समजा बाया माणसाचा स्वभाव आहे, काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं का ती त्याच्या कुळाचा उद्धार करून टाकतं सगळं. शेवटी मग झालं. घरी आल्यानंतर सिद्धपीठात आल्यानंतर ज्ञानोबारायांना समजलं ज्ञानोबा दादा काकांना असणारं मांडे बनवायचे ठीक आहे. त्यांनी म्हणले कुंभाराने मडकं दिलं नाही, नको देऊ दे मडकं, मग कशावर थांबता करूया मांडे. ती म्हणले काही नाही, मी असणारा जठराग्नी पेटवतो, माझ्या पाठीवर मांडे भाज. म्हणून स्वतः ज्ञानोबाराय वनमेळ झाले, स्वतः जठराग्नी पेटवला योगाच्या सामर्थ्याने आणि तप्त असणाऱ्या पाठीवर. आणि मुक्ताबाईंनी मांडे बनवले आणि ज्ञानोबारांच्या पाठीवर. आणि पुढे ते मांडे तयार करून आणि सोपान काकांना खायला घातले. सोपान काका आणि जेवून तृप्त झाले, निवृत्तीदादा जेवले. यांनी मांडेचं भोजन तयार केलं. तसं आज मुक्ताबाईचे काकांच्याकडे आल्यानंतर ज्ञानोबा दादांना आठवण होते काकांची. काकांना मांडे आवडतात, मग द्यायचे कसे. काकांना मांडे आडवतात. मी आळंदीहून आलो काकांच्या भेटीला, काय घेऊन जाऊ, बिस्किटचा पुडा नेऊ, सफरचंद नेऊया, काय काजू बदाम घेऊया. नाही काकांना काय आवडतं, काकांना मांडे आवडतात. म्हणून काकांनी आणि ती मांडीची व्यवस्था असणारे आमच्या खानदेशकर मंडळींनी असणारे समस्त ग्रामस्थ मंडळ सारदे वगैरे या मंडळींनी आणि त्या मांड्याची भोजनाची व्यवस्था काकांची केली. आणि त्यांनी काल दिवसभर रात्रभर असणाऱ्या सगळं गावातील महिला पोरी ठोरी यांनी सगळ्यांनी मांडे बनवले. आणि ते बी माऊली सगळं लक्ष दिंडीकडे त्यांचं, आणि तुमचं सगळं लक्ष मांड्याकडे तिकडं आहे का नाही. कधी येतात मला भाऊला बघितलं मग जीव आला, म्हणलं आले मांड्यात. तेव्हा अशा प्रकारे आणि व्यवस्था केली. इकडेही असणारे आपले दिंडी व्यवस्थापनाने आंब्याची आणि व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीने काकांना नैवेद्य गेला, नैवेद्य जाऊन पोचला. गुरु बाबांनाही असणारा मांड्याचं भोजन आणि प्राप्त करून दिलं. आता आपण सगळ्यांनी आणि मांड्याचे आणि प्रसाद सेवन करायचं आहे. ज्यांनी हा प्रसाद तयार करून इथपर्यंत आणि आणला, पोहोचवला आणि समोर ठेवला, त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्या. आणि त्यांना गुरुवर्य केंद्रे बाबांच्याकडून सर्व महिला मंडळींना आणि कोटी धन्यवाद, शुभ आशीर्वाद देऊन आपण या ठिकाणी थांबूया. म्हणून हा भक्ती सोपान, हा भक्ती मार्ग आणि काकांच्या समोरून जातो आहे. निश्चित काका आपल्या सगळ्यांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आता मी कालच्या कीर्तनामध्ये आळंदीचे आम्ही सगळे नियम वगैरे दिंडीचे सांगितलेत. रोजच्या रोज असणारे आमचे कार्यकर्ते सांगतीलच त्या पद्धतीने. आता काल एक महत्त्वाची सूचना देतो. काल मला जवळजवळ 25 फोन आले की तुमचा माणूस इकडं हरवला, सासवडमध्ये गेला, आमकी म्हातारी तिथं गेली. मला सगळ्यांना एक विनंती करायची की तुम्ही दिंडी सोडून बाजूला जाता का. पहिलं तुम्ही दिंडीतले माणसं, तुमच्या ग्रुपचे माणसं तुम्ही धरून राहा ना, मग तुम्ही चुकणार नाहीत. बरं, इथं थकून आलेले माणसं सासवडमध्ये 3 किलोमीटर जाऊन तुम्हाला घेऊन यायचं सोपं आहे का एवढं.
नाही, तुम्ही एकटे गेल्यामुळे अख्खी दिंडी आजारी पडते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, स्वतःची काळजी घ्या, दिंडी सांभाळा, कुठेही चुकण्याचा प्रकार घडू नये, सगळ्यांनी काळजी घ्या. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून आपण या ठिकाणी थांबूया. पसायदान होईल, सगळ्यांनी करे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ, तो सोने मज द्यावे जे खळाचे त्या सत्कर मिळते दुरिताचे विश्वसुधर्म सूर्य पाव जो जे वांछील वर्षात सकळ मंगळी अनावर्त भूमंडळी भेटोत्या भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुष्यांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजी ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबवना सर्वसुखी भजिजो आदी पुरखी आणि ग्रंथ उपजीवे ते दमणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर सोपान काका महाराज गुरुवर्य केंद्रे महाराज की जय. नमस्कार. सर्वात अगोदर पंगत महिलाची बसेल. सर्वात अगोदर पंगत महिलाची बसेल. महिलांना विनंती, आपण या ठिकाणी ताटं घ्या. आणि वाडेकरी, दांडेगावकर, वसई, खुल्लोड सर्वांना विनंती, आपण फुटाणेकर वाडेकरी अगोदर तुम्ही किचनमध्ये या. वाडेकरी सर्वांना विनंती, आपण या ठिकाणी किचनमध्ये घ्या. आपल्या येथे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना आपल्या इथे येणार आहेत. आपलं लवकरात लवकर भोजन आटपायचं आहे. महिलांना विनंती, आपलं भोजन लवकर आटपा. यानंतर पुरुषाला बसवायचं आहे आणि या ठिकाणी हरिभाऊ नाना आपल्याकडे भेटीला येणार आहेत. याच्या अगोदर सर्व आटोपलं पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती, उठा, तुमचं काम संपलं, आता याच्यानंतर बसायचं आहे. ताबडतोब मैदानावरती महिला मंडळ प्रथम महिला मंडळाला प्राधान्य दिला. सर्व महिला मंडळाने ताबडतोब तंबूतून बाहेर यायचे. मैदानावरती भरपूर जागा आहे. माऊली चला, महिला माऊली चला सर्व. दिंडी क्रमांक 43 वारकरी भक्तांच्या वतीने हार्दिक कृपया वाढ कोणी करू नका. स्वतःकडे जा. मांडेकून मांडेवाले चांगलेशे वाढू नका. मांडेकर समस्त ग्रामस्थ मला तिथेच थांबा. युवराज भाऊ फक्त भरून ठेवा. शरद नाना कोणीही सांगितल्याशिवाय वाढ करू नका. बसू द्या लोकांना. वाडेकरी मंडळी तिकडे किचनकडे जा. सर्वजण किचनकडे या. सर्वजण मागे या. मागे चला, किचनकडे या. वाडेकरी मंडळी किचनकडे या. माईकडे या. सर्व माईकडे या. सर्वजण वाडेकरी मंडळी. मांडेवाले तुम्ही नवीन आहात, बेशिस्त करू नका. इकडे या. थोडस आपण नवीन आहात. वाडे इकडे या. सर्वजण इकडे या. सर मागे सर. पाहुणे मंडळी इथे आल्यानंतर आपण समस्त ग्रामस्थ मंडळ वरुडे गणेगाव सर्वच आपण शिरूर पुणेकर मंडळी आपलं थोडंसं स्वागत होत. शहा परिवार यांच्या ठिकाणी हरे राम परिवाराचं या ठिकाणी स्वागत होत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ सारदे अंबासन नलकश यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. नलकश नवीन मंडळी आपण आहात. एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपण यायचे. सारदेकरांचं नंतर सर्वांचं स्वागत होतं. मांडे वाढायची सेवा आपण पूर्ण करायची आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ खलसा आपल्या विनंती, आपण पुढे यायचं आहे. थोडा गणेगाव खलसा आपण या ठिकाणी स्वागत करायचं. बंदा लवकर पुढे या. हिंगणाला सर्वांना स्वागत करा. सर्वांचं स्वागत. शहा परिवार ठिकाणचं स्वागत. शांतीराम शहा परिवार अगदी अन्नदाना करता
या पंक्ती आनंद वाटतो या पंक्तीला स्वर्गीय सुशीलबेन भोगीराज शहा परिवार यांच्यातर्फे 1,01,000 रुपये अन्नदानाकरिता दिलेले त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरात एकदा टाळ्याच्या गजरात या ठिकाणी 1,01,000 रुपये पंक्ती करता दिले. संस्था त्यांचा आभारी आहे. नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाची जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रह्म हे जाणी जय यज्ञ कर्म. चला ज्यांचं नाव उल्लेख केलं त्यांनी पुढे या. बाकी सुरू करा तुम्ही त्या विषयावर पुढे या. विशाल शिवाजी गावटे नाना जोशी गुरु आपल्याही विनंती संकल्प सोडण्याकरता सर्व हात पुढे करा. संकल्प सोड सर्वांचं स्वागत होत आहे. सर्वांचं टाका. सुरू करा सुरू करा. जोशी गुरु पेटा नागेश भाऊ नानाला पेटा जोशी गुरु यांनी अगदी गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी महत्वाची सेवा असते. विशाल भाऊ पुढे या. विशाल शेठ गावटे त्यांना भेटू या. त्यांना बसवा. चला मागे सरा सर सर्वांना सूचना आहे. आता भोजन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला आलोषित केलं जाईल पुकारलं जाईल त्या वेळामध्ये आज न येणारे माणसं या ठिकाणी ज्यांना वेळ नसतोय केवळ गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थेला असलेलं प्रेम या निमित्ताने या ठिकाणी राज्यपाल माननीय महोदय या ठिकाणी बरोबर काही आपलं जेवण झाल्यानंतर त्यांना सांगितलं की जेवण झाल्यानंतर वारकरी सर्व जेवण करून तिथे बसणार आहे. या ठिकाणी जेवण झालं जेव्हा अलाउशिंग केलं जाईल त्यांनी तेव्हा कोणी आळस न करता आपण सर्वांनी या ग्राउंड मध्ये यायचं आहे ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. संजय तांबे भास्कर महाराज रस वाडेकरी रस डबल वाडा भरपूर रस वाडा फास्ट वाडा थोडा मांडेवाले थोडे विचारून वाडा मांडेरामवाले विचारून वाडा. रसवाले तर हात उचला. चला लवकर लवकर चला. ज्ञानेश्वर गावठी नाना आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आपल्या वारकरी भक्तांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे. सर्वात प्रथमच एकदा आपल्या दिल्ली क्रमांक 43 वतीने हार्दिक अभिनंदन सर स्वागत. चला वाडेकर मंडळ पंचमध्ये फिरत निखिल भाऊ सेठी विनोद सेठी निखिल पोखरकर सुंदर शूटिंग आमचे वैभव सर सर्व टीम सुंदर असं या ठिकाणी भेटे ज्ञानोबरायला या ठिकाणी आवडणार मुक्ताबाईला हा जो सुंदर असा मांड्याचा प्रसाद आहे आज आपल्या इथे दिल्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था समस्त ग्रामस्थ ज्यांचे त्यांनी या मांड्याकरता सहकार्य केले त्यांना धन्यवाद देतो. आणि जेव्हा विनंती आहे पोटभर जेव्हा आंबे सुद्धा या ठिकाणी मुंबईवरून बांधणारे पिकवणारे आंबे डायरेक्टर आपण आपल्या पाठवलेले सोमेश्वर घाडगे
आपल्याला सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती उत्तराधिकारी श्री महाराज केंद्रे यांच्या हस्ते बाळासाहेब नवले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे अशोकरावजी मोरे साहेब हे सर्व आमचे बाळासाहेब नवले यांनी बाळासाहेब नवले पाटील पुढे या. ज्ञानेश्वर बंधनाकरता काका आता 8 दिवसापूर्वी कायमस्वरूपी ठेव योजना जसं आपल्याकडे गरजेचे असते तसं अन्नदानाच्या माध्यमातून त्यांचा संकल्प की आपल्या परिवाराच्या आईवडिलाच्या जीवनात आपलं काही देईल असं दरवर्षी 11,000 पावती भरताय. परंतु आता 1,01,000 रुपये 1,11,000 रुपये या ठिकाणी अन्नदानाकरता ठेव योजनेमध्ये बाळासाहेब नवले पाटील कुरण यांनी दिली. ग्रामस्थांनी पंढरपुरामध्ये येणाऱ्या परिचयामध्ये निवारा व्यवस्था करता संस्थांच्या माध्यमातून निवारा व्यवस्था होते. पंढरपूरला आहे आज पहिलाच बाबांनी करून ठेवला आहे शिवी संस्था, पण काढायचं असणे नामा हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने अजून जागा कमी होती म्हणून बांधकामासाठी गावच्या वतीने 7 लाखाची एक खोली सुद्धा गावकऱ्यांनी घेतली. त्यांचं स्वागत मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होते. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी स्वागत करायचे. आणि पहिल्या 1,11,000 रुपये अन्नदानाकरता दिलेले संस्था त्यांच्या शेताच्या ऋणी आहे. त्यांचे सर्व आलेली सहकारी मंडळी पुणेकर मंडळी गुरुवारी गोविंद महाराज केंद्र संस्था आपलं शेताच्या ऋणी आहे. बापू आपलं काढा. बापू शिवाय काय तुम्ही लाईनी जाता. महाराज या. इकडं बघा.